रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा पण फ्लॅट खूप सुंदर चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। फ्लॅट जो आहे ढोकळे कोलशेत रोडवरती विराज ग्रीन व्हॅली नावाचं 2013ला तयार झालेलं खरं कॉम्प्लेक्स आहे। कॉम्प्लेक्सचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगला आहे किंवा कॉम्प्लेक्सला जर तुम्ही बघितलं तर दोनच विंग आहेत आणि दोन विंगमध्ये मात्र स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, पोडियमची कार पार्किंग असल्या खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं हे खरं कॉम्प्लेक्स असणार आहे। जर तुम्ही बघितलं ह्या कॉम्प्लेक्समध्ये ह्या फ्लॅटची जर बाल्कनी बघितली तर तुम्हाला जाणवेल खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मात्र नक्की मिळते। नंतर जर तुम्ही इकडे आलात हे घर जे आहे ह्या घराचा कार्पेट जो आहे तो कार्पेट खरोखर खूप चांगला, खूप मोठा नक्की आहे, कारण 736 कार्पेट असणार आहे। 2013ला असणारा 736चा कार्पेटचा हा 2 BHKचा फ्लॅट असेल। विशेष म्हणजे ज्यावेळेला ह्या घराच्या बाहेर आपण पडतो त्यावेळेला हा साऊथ वेस्ट असणार आहे। बाहेर जाताना साऊथ वेस्ट, आतमध्ये नॉर्थ वेस्ट असणार आहे। आणि बाहेर ज्यावेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुम्ही बघू शकता किती मोठी लॉबी आणि सुंदर चांगल्या पद्धतीची डिझाईन केलेली आहे। इथे एखादा वाढदिवस म्हणलं तरी सेलिब्रेट होऊन एवढी मोठी जागा तुम्हाला मिळते। ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, अधिक ह्या साईडला 2 फ्लॅट, टोटल 4 फ्लॅट ह्या विंगमध्ये म्हणजे ह्या फ्लोअरवरती असणार आहे। आणि एवढी मोठी तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची लॉबी बाकी तुम्हाला नक्की मिळते। 1 लिफ्ट, 2 लिफ्ट आणि 3 लिफ्ट, टोटल 3 लिफ्टही दिल्या गेलेल्या असणार आहेत। खरं तर तसं बघितलं तर तुम्ही ह्या घराच्या बाहेर जर जागा बघितली तर तुम्हाला जाणवेल की खरोखर खूप मोठी जागा नक्की असणार आहे। याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंगही मिळेल। मेंटेनन्सचा जर विचार करता 5,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे। हे जे मालक आहेत ह्या मालकाने ऑलरेडी असा सेफ्टी डोर वगैरे आहे, त्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या बनवल्या गेलेल्या आहेत। आणि इथे जर तुम्ही आला तिथे त्यांनी शिवरॅक म्हणा किंवा डिझाईन अशा पद्धतीनं ऑलरेडी करून ठेवलेलं आहे। हे जर घर बघितलं, बिल्डिंग जर बघितली तर जवळजवळ 20-19 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला हायर फ्लोअरलाच असणारा हा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे। तुम्ही हॉलची साईज तुम्हाला जाणवेल की खरोखर खूप मोठा हॉल ह्या फ्लॅटमध्ये नक्की असणार आहे, कारण की हे तुम्हाला जाणवतंय की घर बघितल्यावर तुम्हाला कळतंय की बाबा हां याच्यात खरोखर मोठा कार्पेट आहे। इथे 2च विंग आहेत, एक A विंग आणि B विंग, अशा पद्धतीने 2 आहेत। आणि त्याच्यानंतर ह्याची सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी बाकी तुम्हाला खूप मोठी प्रशस्त ही अशी नक्की मिळते, जिथनं तुमचा हा कोलशेत रोड तुम्हाला इमिडिएटली कोलशेत रोडला लागून असणारं हे कॉम्प्लेक्स आहे, जिथे लोडा सिग्नेट 1 म्हणा किंवा लोडा स्टर्लिंग हे तुमच्या जवळच असणार आहे। आणि हे जे ओनर आहे ते खरं तर येणार आहे, याच्यामुळे TDSचा प्रश्न इथे नक्की असणार आहे। आणि नंतर जर तुम्ही इकडनं ह्या साईडला आला तर तुम्हाला इथे परत खूप मोठा असा डायनिंगच्यासाठी जागा ऑलरेडी दिले गेलेली, तुम्ही डायनिंग पण बघू शकता। क्रॉस व्हेंटिलेशनला परत एक खिडकी पण दिले गेलेली। याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट आहे की ह्या फ्लॅटची सिलिंग हाईट पण तुम्हाला जाणवेल की याची सिलिंग हाईट पण खूप मोठी नक्की असणार आहे। नंतर जर तुम्ही इकडे आला तर इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन तुम्हाला दिलं गेलेलं आहे। जर तुम्ही बघितलं तर खूप मोठं फ्रीज तुमचं ह्या साईडला नक्की सेट होईल, एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या किचनमध्ये दिली गेलेली आहे। नंतर जर तुम्ही बघितलं तर ह्याचं बघा मस्तपैकी असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मॉड्युलर किचन खरं बनवलेलं आहे। आता तशी साफसफाईची मात्र फ्लॅटमध्ये गरज आहे, पेंटिंगची फ्लॅटमध्ये गरज असणार। ह्या 2-3 गोष्टींची गरज मात्र नक्की आहे। पाण्या वगैरेचा, लाईटीचा इथं काय प्रॉब्लेम नक्कीच नाही। हवा बघा फ्लॅटमध्ये किती हवा खेळती आहे, उजेड चांगला आहे। आणि नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक कॉमन बेडरूम बनवलेलं आहे। जे कॉमन बेडरूम जर तुम्ही बघितलं तर याला फर्निचर वगैरे सगळं असं मस्तपैकी बनवलं, अधिक तुम्हाला मग असं मोठा बेड लागेल, एवढी मोठी जागा आहे। आणि नंतर तुम्ही जर ह्या साईडला आलात तर इथे पण तुम्ही बघितलं तर चांगल्या पद्धतीचं तुम्हाला एक कपाट बनवता येईल, एवढी मोठी परत जागा उपलब्ध असणार आहे। यांचं सामान जास्त असल्या कारणानं त्यांनी त्या साईडला बनवलं होतं, पण तुम्हाला इकडे ऑलरेडी जागा दिली गेलेली असणार आहे। इथं तुम्ही बघितलं तर खरं AC पण लागलेले आहेत। इथे परत स्टँडिंग थोडीशी बाल्कनीसाठी जागा मात्र नक्की उपलब्ध आहे। ज्यांना खूप मोठी बाल्कनीची अपेक्षा आहे मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर, आणि मोठा कार्पेट पाहिजे त्या लोकांसाठी मला असं वाटतं हे नक्की चांगलं असू शकतं। नंतर तुम्ही इथे आलात तर इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला दिलं गेलेलं आहे, जे तुम्ही अशा पद्धतीचं आणि असं सुंदर आहे। आणि नंतर मात्र तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इथे खूप मोठी अशी ड्राय बाल्कनी दिली गेलेली आहे, जी ड्राय बाल्कनी तुमची एवढी मोठी म्हणजे इथून जर तुम्ही बघितलं तर अशी तिथपर्यंत अशी मोठी ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला दिला गेलेला इथे नक्की असणार आहे। तुमचे कपडे वाळवायला किंवा वॉशिंग मशीन हे सगळं एका जागेवर नीटनेटक्या पद्धतीनं सेट होईल, एवढी मुबलक जागा मात्र तुम्हाला त्या ड्राय बाल्कनीमध्ये असणार आहे। नंतर शेवटचाच बेडरूम आपल्याला, तो शेवटचा बेडरूमचं जरी तुम्ही बघितलं तर ज्यावेळेला तुम्ही फ्लॅटमध्ये एंट्री करता त्यावेळेला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हे कपाट बनवलेलं आहे, जे तुम्ही स्टोरेजसाठी वापरू शकता। चांगल्या पद्धतीचं मोठं एक कपाट बाकी इथे दिलं गेलेलं आहे। आणि नंतर तुम्ही बघू शकता इथे पण तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी दिली गेलेली आहे, ज्या स्टँडिंग बाल्कनीतनं तुम्हाला ढोकळे कोलशेत रोड हा प्रॉपरली नीटनेटका दिसतो। जिथं लोडा डिलाईट नावाचं जे आहे तेही जवळ आहे, ओबराई इकडनं जवळ असणार आहे। नंतर हा बेड आहे, ह्या बेडच्या साईडला बी जवळजवळ 2 फूट जागा आहे। सेंटर हे साईड टेबल लावलेला आहे। त्याच्यानंतर पलीकडल्या साईडला जर आपण गेलो तर बेड सहित तुम्हाला हे घर मिळणार आहे। बेड म्हणा, कपाट म्हणा, हे सगळं लागलेलं आहे, असंच राहणार आहे।
नंतर इथे जर आला तर तुम्हाला इथे परत एक बेड लागेल एवढी मोठी जागा बाकी इथे नक्की दिले गेलेली आहे। अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। आणि नंतर तुम्ही जर आलात तर इकडे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे पण मिळणार आहे। मात्र इथे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे कलरची गरज साफसफाईची गरज ह्या फ्लॅटमध्ये नक्की असणार आहे। फर्निचर आहे तर तेही त्यातले त्या बऱ्यापैकी वापरता नक्की येणार आहे। जे तुम्हाला असं वाटते की नको आहे ते तुम्ही काढूनही टाकू शकता। अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा 2 BHKचा फ्लॅट आहे। ज्या मंडळींना असा मोठा प्रशस्त बाल्कनीवाला फ्लॅट हवा असेल मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो। राहिला प्रश्न याच्या किमतीचा तर ओनरने याची किंमत ठेवताना 1,26,00,000 रुपये निगोशिएबल किंमत ठेवलेली असणार आहे। बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे। आणि अशा पद्धतीचा हा फ्लॅट मात्र तुमच्या पुढं आम्ही घेऊन आलो जेणेकरून जर एखादा व्यक्ती मोठा कार्पेट बघत असेल तर त्यांच्यासाठी आणि बाल्कनी सहित असणारा हा पोडियमचा कार पार्किंगचा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। असेच आमचे घरं जास्तीत जास्त लोकांनी बघावेत, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं जेणेकरून आम्ही तुमच्यासमोर खंड न पडू देता रोजच्या रोज काही ना काही विषय तुमच्या पुढं आम्ही घेऊन येत राहतो। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरे।